नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर पार्थच्या ऑफिसमधून सगळ्या मुली आता घरी आलेल्या असतात आणि आता त्या सगळ्या जणी मिळून पार्थचे कौतुकच करत असतात। त्यावेळेस आता नंदिनी म्हणत असते की आपण ना काहीतरी गेम खेळूया। आता तुम्ही सगळे पार्थचं एवढं कौतुक करताय, तर आता तेच तुमचे पार्थ सर त्यांच्या बायकोला ओळखतात का हे आपण पाहूया, असं आता नंदिनी म्हटल्यानंतर इकडे पार्थला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो। तर आता काव्या सुद्धा पार्थकडे आश्चर्यानेच बघत असते। तर आता नंदिनी म्हणत असते की आपण ना एक गेम खेळूया की आता पार्थ सर त्यांच्या बायकोला किती ओळखतात। तर जीवा म्हणतो की अरे काय बायको बोललीयस तू, आणि काय मस्त असं आता गेम वगैरे खेळायचं, मज्जाच मज्जा। तर मग जीवा म्हणतो की कोणता गेम खेळायचा। तर नंदिनी म्हणत असते की आता इथे ज्या मुली आलेल्या आहेत त्या आता सगळ्या वळीवार उभा राहतील आणि ज्याच्यामध्ये आता म्हणजे त्याच्यामध्ये काव्य सुद्धा उभा राहील आणि मग पार्थचे मात्र डोळे झाकलेले असतील। मग आता बघूया तुमचे पार्थ आता त्यांच्या बायकोला या सगळ्या मुलींमधून ओळखतात का ते। तर आता इकडे मानिनी सुद्धा म्हणते की हा हा, आणि पार्थ ओळख रे बायकोला, नाही तर ती तुझ्यावरती रागवेल। पार्थला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं। तर आता मग जीवा पार्थच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधतो आणि म्हणतो की बडे भैया, इज्जत का सवाल है, अपनी बीबी को चुन म्हणजे पहचान लेना, असा तर तो म्हणतो। तर मग जीवाला पार्थ म्हणत असतो की प्लीज मी ज्यावेळेस काव्याच्या समोर जाईल ना त्यावेळेस तू खोक। तर जीवा म्हणतो काय चिटिंग, थांबत तर मी सांगतोच। तर पार्थ म्हणतो की गप्प बस, पण करा तसं। तर आता मग नंदिनी सगळ्या मुलींना ओळीवार उभा करते, ज्याच्यामध्ये आता काव्या सुद्धा उभा राहिलेली असते आणि मग पार्थ आता येतो आणि आता एक एक मुलीचा हात तो चेक करत असतो। पण काय झालेलं असतं, नंदिनीने आता इथे एक प्लॅन केलेला असतो। काव्याच्या हातातली अंगठी तिने दिव्याच्या हातामध्ये बोटामध्ये घातलेली असते। मग आता पार्थ सगळ्यांचे हात चेक करतो, पण त्याला काही काव्याचा हात सापडतच म्हणजे काव्या तिथे सापडतच नाही। मग आता तो दिव्यापाशी येतो, तर आता दिव्याचा तो हात चेक करतो, तर त्याला असं वाटत असतं की आता हीच काव्य आहे। आता असा गैरसमज काव्याने करून घेतलेला आहे। आता ज्यावेळेस तो दिव्याचे हात पकडतो आणि असे हात वरती करतो, त्यावेळेस काव्याला खूप राग येतो आणि म्हणते की काय हे मला ओळखू शकलेले नाहीत, आता हिलाच हे काव्य म्हणणार की काय। तेवढ्यात आता पार्थ म्हणत असतो की हे हात काव्याचे नाहीयेत, पण ही दिव्या आहे एवढं मला नक्कीच माहिती आहे। आता असं म्हटल्यामुळे काव्याला अजूनच राग येतो की एवढ्या सगळ्यांमधून त्याने दिव्याला कसं काय ओळखलं असेल, दिव्याचा हात कसा काय ओळखला असेल, म्हणून आता काव्याला खूपच राग येतो। दिव्या मात्र खूप छान अशी स्माइल करत असते, ती आता खूप खुश झालेली असते असं आता पार्थने तिला ओळखल्यामुळे। तर आता काव्याला राग येतो आणि मग काव्या तिथून चाललेली असते। तर आता तिथून जात असते, तर आता पाठीमागून ती पार्थच्या जात असते, तर पार्थ आता तिचा हात पकडतो। आता पार्थने तिचा हात पकडल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की आता याच्या डोळ्यावरती पट्टी आहे, मग ह्याने काव्याचा हात कसा काय पकडला। मग सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात। तर काव्या सुद्धा आता पाठीमागे वळून पाहते, तर आता तिचा हात पकडलेला असतो। मग आता पार्थ तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की काय हो काव्या, असं कुठे निघून चालला होता, आणि तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला ओळखू शकणार नाही। तुम्हाला असं वाटलं असेल की ही अंगठी दिल्यामुळे, दिव्याच्या हातात अंगठी घातल्यामुळे मी हिला काव्या म्हणल, पण नाही। अहो तुम्ही कितीही लांब असला ना तरी मी तुम्हाला ओळखेल, त्यासाठी स्पर्शाची गरज नाहीये मला। आता काव्याला खूप छान वाटत असतं। तर आता पार्थ म्हणत असतो की नंदिनी, तुमचा खरं तर गेमच चुकलेला आहे। अहो स्पर्श करून कोणीही ओळखू शकतं, मी तर माझ्या काव्याला असं सुगंधाने ओळखू शकतो, तिच्या स्पर्श न होता मी माझ्या काव्याला कुठेही ओळखू शकतो, कारण मी पहिल्यांदा तिला स्पर्श केलाच नव्हता। आम्ही दोघं लांबूनच आमची मन एकमेकांना जुळलेली आहेत, त्यामुळे हा गेम चुकीचाच होता। आता काव्याला खूप छान वाटतं आणि मग पार्थ म्हणत असतो की काय हो काव्या, तुम्ही असं कसं काय गैरसमज करून घेता। अहो तुम्ही फक्त माझ्याच आहात आणि मला असं कुणाला स्पर्श करायची गरज सुद्धा नाहीये, मला तुम्ही खूप आवडता। आता काव्याला खूप छान वाटतं आणि मग दिव्या मात्र आता खूपच रागाने बघत असते। तर आता पार्थ काव्याचे खूप गोड गोड कौतुक करतो, त्यामुळे काव्या सुद्धा आता इथे खूप खुश झालेली आहे। तर हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।